हॉटेलच्या पद्धतीने चमचमीत असा पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदा भाजून घ्यायचा आहे. 4 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून काळपट रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचेत. नंतर त्यामध्ये 3 टोमॅटो टाकायचे चिरून. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून काळपट रंगावरती येईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे. नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल टाकायचं आहे. बारीक चिरलेले पनीरचे तुकडे टाकायचेत. अर्धा चमचा मीठ टाकून पनीर सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पनीर तळून झालं की ते लगेचच थंड पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे तसंच नरम राहील. पनीर आता काढून घेऊ आणि एक वाटीमध्ये 2 चमचे दही, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचे घरगुती मसाला, पाव चमचा हळद, मीठ सोडून बाकीचे सगळे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आणि छानपैकी पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर पनीर तळलेल्या कढईमध्येच आपल्याला ही दह्याची पेस्ट टाकायची आहे आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. ह्या पेस्टला तेल सुटलं की मग त्यामध्ये कांदा टोमॅटोचा मसाला टाकायचा आहे आणि छानपैकी तो सुद्धा परतून घ्यायचा आहे. नंतर तळलेलं पनीर टाकायचं आहे. गरजेनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही जेवढी घट्ट हवी आहे तेवढ्या अंदाजानुसारच पाणी टाकायचं आहे. नंतर सगळ्यात शेवटी थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तूप टाकल्यानंतर 10 मिनिट पनीरची भाजी शिजू द्यायची आहे. तयार झाली आहे पनीरची भाजी. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.